हरि शरणं 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 हरि हरि शरणं 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 हरो हरि पाप गठरी शरण में तेरी आई हूँ पाप गठरी शरण में तेरे हरो हरि पाप गठरी शरण में तेरी आई हूँ हरो हरि पाप गठरी शरण में तेरी आई राधे शरणं 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 शरणं राधे शरणं राधे शरणं राधे शरणं लगा दो पार नैया को नहीं तो डूब जाएगी लगा दो पार नैया को नहीं तो डूब लगा दो पार नैया को नहीं तो डूब जाएगी लगा दो पार नैया को नहीं तो डूब जाएगी हमारा कुछ ना बिगड़ेगा तुम्हारी लाज जाएगी हमारा कुछ न बिगड़ेगा तुम्हारी लाज जाएगी गुरु शरणं गुरु शरणं
म्हणून या ठिकाणी सुख प्राप्त होते, आनंद प्राप्त होतो आहे. इथं जे सुख प्राप्त होते ते निर्विकार आहे, निर्व्याज आहे. आणि इथं भेटणाऱ्या सुखाची उपमा ही दुसऱ्या कुठल्याच सुखाला आपण देऊ शकत नाही. इथं जो आनंद प्राप्त होतो आहे, इथं जे सुख प्राप्त होत आहे, हेच तर आपल्याला लागतं ना. आणि हेच सुख जर आपल्याला घरी मिळालं असतं तर आपण या ठिकाणी बसलो असतो का? याला उत्तर आहे नाही. म्हणून हे सुख जे भेटत आहे, हे सुख केवळ ह्या दरबारात भेटत आहे. ते सुख केवळ ह्याच ठिकाणी भेटत आहे. नाहीतरी मनुष्याचे जेवढे प्रयत्न आहेत, जेवढे अट्टहास आहेत, जे जे काही मनुष्य करतो आहे, हे का करतो बरं? मला सुख प्राप्त व्हावं, मी सुखी व्हावा, यासाठीच ना. आणि आजपर्यंत असा एखादा विरळा असेल की जो म्हणतो आहे की मला दुःख प्राप्त व्हावं, पण शोधूनही सापडणार नाही की जो म्हणतो आहे मला दुःख प्राप्त व्हावं. म्हणून मला सारखं सुख भेटत राहावं, मी सुखी असावा, ही प्रत्येकाची इच्छा आहे, प्रत्येक जीवाची इच्छा आहे. आणि हे जे भेटणारं सुख आहे, या सुखाचं स्फुरण, या सुखाच्या लहरी मला कायम भेटत राहाव्या. माझ्यापासून हे सुख अथवा ही जी सुख वस्तू आहे ही दूर जाऊ नये. मी असावा आणि मला भेटणारं सुख असावं, बस. या दोन गोष्टी. कुठल्याही प्रकारचा बाह्य विक्षेप माझ्या मनावरती अथवा माझ्या या सुखावरती झाला नाही पाहिजे. आणि मनुष्य त्या सगळ्या गोष्टी जवळ करायचा प्रयत्न करतो ज्या ज्या गोष्टी सुखदायक आहेत, ज्या ज्या गोष्टींपासून त्याला सुख प्राप्त होणार असतं. धर्मपत्नी आहे, पतिराज आहेत, वस्तू आहेत, घर आहे, बंगला आहे, विषय आहे. ही एक 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 गोष्ट मनुष्य विचारपूर्वक आपल्या जवळ करतो आहे. कशासाठी? मला सुख वाटावं यासाठीच. आणि हे जेवढं काही मी गोळा केलं आहे अथवा या ज्या सगळ्यांना माझ्या जीवनामध्ये मी स्थान दिलं आहे, या सगळ्यांपासून
मी काहीही प्रयत्न न करता सुख झालं पाहिजे, सुख भेटत राहिलं पाहिजे, तिथं बाधा कुठलीच नको. मग या ठिकाणी भेद कुठलाच नाही बरं. आस्तिक असो, नास्तिक असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, श्रीमंत असो, गरीब असो, कीट पतंगासारखे, मुंग्यांसारखे लहान लहान क्षुद्र जीव असो, की इंद्र, चंद्र, वरुण यांच्यासारख्या स्वर्गातल्या देवता असो, जिथून तिथून हे सगळे सुखाची अपेक्षा करत आहेत. आणि हे जे सुख मला प्राप्त होत आहे, या सुखाची लालसा जी मनामध्ये उत्पन्न झालेली आहे, ही कशाच्या माध्यमातून घ्यायची? मग ही सुखाची लालसा पुरवायची विषयांच्या माध्यमातून. जीवाला पंच ज्ञानेंद्रिय प्राप्त झालेले आहेत, पंच कर्मेंद्रिय प्राप्त झालेले आहेत. नुसते प्राप्त झालेत, मग त्यांचा उपयोग सुद्धा काहीतरी झाला पाहिजे की नाही? मग पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय ह्या 10 जणांच्या माध्यमातून विषयांचा उपभोग सुरू व्हायला लागतो. मग डोळ्यांच्या माध्यमातून दृश्य पाहणं सुरू होतं. चांगलंही पाहतो आहे, वाईटही पाहतो आहे, सुख भेटतं आहे ना. मग विचार तिथं चांगल्या वाईटाचा नसतो. मग कानांनी श्रवण करतो आहे, स्तुती श्रवण करतो आहे की निंदा श्रवण करतो आहे, त्यातून मला सुख प्राप्त होत आहे, बस. जिव्हेच्या माध्यमातून रस घेतो आहे, चांगला आहे का वाईट आहे, घेण्याजोगा आहे की टाकण्याजोगा आहे, याचा कुठलाच विचार नाही, पण तो घेतो आहे. का घेतो आहे? सुख भेटत आहे. नाकाच्या माध्यमातून श्वासही घेतो आहे आणि श्वासासोबत सुगंधही घेतो आहे, दुर्गंधही घेतो आहे. सकल इंद्रियांच्या माध्यमातून तो सुखाच्या मागे लागतो आहे. सुख सुख सुख, सुखाची धाव त्याची संपत नाहीये. आणि या पंच ज्ञानेंद्रियांना त्या विषयांकडे प्रवृत्त करण्यासाठी उरलेल्या पंच कर्मेंद्रियांचा उपयोग तो करतो आहे. डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट डोळे घेऊ शकत नाही, मग हात घेतात. जिथं माझी सुखवस्तू आहे ती जवळ नाही, मग तिथपर्यंत पाय नेत आहेत. विषयातून तो सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. विषयांना जवळ करून त्यातून जे सुख प्राप्त होत आहे ते घेण्याचा तो प्रयत्न करतो आहे. पण ज्या ठिकाणी जे नाही ते त्या ठिकाणी भेटेल का? विहिरीत नाही तर पोहऱ्यात, जिथं विषय आहेत तिथं सुख नाही. हे त्याला त्यावेळेस कळत नाहीये, पण तो त्या ठिकाणी त्याची धाव अग्रेसर करतो आहे, तो त्या ठिकाणी धावतो आहे. या सर्व गोष्टींचं या सगळ्या गोष्टींना तो घेतो आहे, स्वीकार करतो आहे, त्यांचा आस्वाद घेतो आहे. मग प्रश्न असा पडतो की विषयांमध्ये जर सुख नाही, ज्या ठिकाणी विषय आहे त्या ठिकाणी जर सुख नाही, तर मग जे भेटत आहे ते काय आहे? मग त्याला सुख म्हणावं की न म्हणावं? आणि सुख नाही असं म्हणावं तर भेटत तर आहे ना, मग नेमकं काय? पहा, लक्षात घ्या, विषयांमधून जे सुख भेटत आहे हे सुख त्या परमसुखाचा केवळ आभास मात्र आहे.
सूर्याचं प्रतिबिंब आहे. प्रतिबिंबामधून सुद्धा प्रकाश भेटतो आहे, पण तो प्रकाश शाश्वत नाही. जो प्रकाश सूर्यातून भेटतो आहे तो प्रकाश प्रतिबिंब दान करू शकत नाही. तसं विषयातून जे सुख भेटत आहे हे त्या परमसुखाचं केवळ आभास मात्र आहे, बाकी काही नाही. पहा, लक्षात घ्या, एखादा विषय एखाद्याला खूपच आवडतो. एखादं दृश्य असं असतं की त्याला ते खूप पाहा वाटतं, सारखं तो तेच पाहत राहतो. एखादं संगीत, एखादं गाणं असं असतं की तो तेच ऐकत राहतो. एखादा पदार्थ असा असतो की त्याला आता खूप खावा वाटतो, तो खूप प्यावा वाटतो. कधीही पाहिलं की तो त्याच पदार्थांचं सेवन करत असतो. कधीही पहा. असं कशामुळे होत आहे? विषयांमध्ये सुख नाही आपण असं म्हणतो आहोत, पण विषयांचं तो सारखं सारखं सेवन तर करतो आहे. मग याला काय कारण आहे? व्यसन लागणं गोष्ट वेगळी आहे. एखाद्या गोष्टीचं व्यसन लागणं ही गोष्ट वेगळी आहे, आणि रात्रंदिवस सुखाच्या प्राप्तीकरता त्या विषयाचं सेवन करणं ही गोष्ट वेगळी आहे. विषय भोगत असताना विषय भोगता भोगता त्या भोगणाऱ्याची वृत्ती इतकी तदाकार होऊन जाते की त्या विषयांमधले असलेलं जे परमसुख आहे त्या परमसुखाला केवळ स्पर्श होतो आणि वृत्ती बाहेर येऊन जाते. आत्मा त्या परमसुखाला केवळ स्पर्श करतो. स्पर्श का करतो? याला कारण चराचरामध्ये व्याप्त जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला हा आत्मा केवळ स्पर्श करून पुन्हा वापस येऊन जातो, आणि जीवाला असं वाटतं की मला जे सुख प्राप्त झालं आहे, मला जे आनंद प्राप्त झाला आहे तो या विषयांमधून प्राप्त झालेला आहे. परंतु या ठिकाणी जीव भ्रमतो. या ठिकाणी जीवाला भ्रम उत्पन्न होतो. पहा, एक दृष्टांत दिला जातो. सर्वश्रुत आहे, तुम्हीही कुठतरी ऐकला असेल आणि प्रत्यक्ष पाहिला सुद्धा असेल. दृष्टांतच आहे असा नाही, ती गोष्ट कधी कधी दिसते सुद्धा घडताना. कुत्र असताना ते कुत्र हाड चघळतं. हाड असतं ना, ते कुत्र हाड चघळतं, आणि ते हाड चघळत असताना त्याला त्यातून आनंद भेटतो. हाड चघळता 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 त्या हाडांमुळं त्याच्या तोंडामध्ये, त्याच्या मुखामध्ये जखमा व्हायला लागतात, आणि जखमांचा परिणाम असा होऊन जातो की त्या जखमांमधून रक्तस्राव व्हायला लागतो. ते कुत्र विचार करतं की इतक्या वेळचं मी हे हाड चघळतो आहे, आतापर्यंत मला असा रस भेटला नाही, आतापर्यंत मला अशी चव भेटली नाही, आता भेटायला सुरुवात झाली आहे. म्हणजे आता कुठं याच्यातला रस मला भेटायला लागला आहे, आता कुठं याच्यातला गाभा मला भेटतो आहे. म्हणून ते कुत्र ते हाड चघळायला आरंभ करतं. पण त्या कुत्र्याला हे कळत नाही की जे हाड मी चघळतो आहे या हाडामुळे माझ्या मुखामध्ये किती जखमा झाल्या आहेत. बरं, ज्या जखमा झाल्या आहेत त्यातून रक्तस्राव सुद्धा होतो आहे, आणि ते रक्त दुसऱ्या कोणाचं नाही, ते माझंच आहे. मी माझंच रक्त पितो आहे आणि माझ्याच रक्तावरती संतुष्ट होतो आहे. किती विचित्र गोष्ट आहे. पण ज्या प्रकारे त्या कुत्र्याचं होतं तसं थोडंफार आपलं होतं. इथं जीवाची गल्लत होते. सुख भेटत आहे असं तो म्हणतो आहे, पण त्या ठिकाणी सुख नाही. तिथं जे भेटत आहे ते केवळ दुःख आहे. त्या ठिकाणी जे भेटत आहे ते केवळ भोग आहेत, बस, बाकी काही नाही.
आणि विषयांनी जर तृप्ती भेटली असती, विषयांनी जर कायमचं सुख प्राप्त झालं असतं, विषयांनी जर परमसुख प्राप्त झालंच असतं, तर मग आपल्याला विषयांच्या मागे पडायची आवश्यकता काय पडली असती बरं? हा प्रश्न आहे की नाही? आपण विषय भोगतो आहोत, मला सुख भेटत आहे असं आपण म्हणतो आहोत, पण तृप्त होत नाहीयेत. याला काय कारण आहे? याचा विचार आपण कधी केला आहे? अहो, मृगजळाच्या असं किती मागे धावलं म्हणजे ते आपल्या हाताला येईल, आणि मृगजळामधलं असं किती पाणी पिलं म्हणजे आपली तहान भागेल. याला उत्तर आहे, आपलं आयुष्य निघून जाईल पण मृगजळ आपल्या हाती लागणार नाही. आपलं आयुष्य निघून जाईल, आपण कोरडेच्या कोरडेच राहू, आपली तहान कधीच नाही भागणार. म्हणून हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, रश्मीवीण आभासे भद्र जाती, ज्ञानोबाराय सांगतात. मग जर ज्या ठिकाणी जे भेटत नाहीये त्या ठिकाणी धावण्याचा काही उपयोग? म्हणून जे प्राप्त करण्यासाठी आपण धावतो आहोत, पळतो आहोत, आपली जी धावपळ सुरू आहे त्यातून काही एक आपल्याला भेटणार नाही. उलट आपलं आयुष्य निघून जाईल, हातातला वेळ निघून जाईल, बाकी आपल्या हाती काही लागणार नाही. सुख का भेटत नाही हा आपला पहिला प्रश्न होता. जिथून भेटत आहे खरोखर ती सुखाची जागा आहे का हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, सुख भेटत आहे असं आपण म्हणतो आहोत पण तो भ्रम आहे, मग आता सुख भेटणार कुठून? विषयांमधून सुख भेटत आहे नाही का? जागा चुकती आहे ना. कसं भेटेल? विषयातून सुख जीवाला भेटत नाही, रानोरान तो भटकतो आहे. विषय मला कसे प्राप्त होतील याचा तो रात्रंदिवस विचार करतो आहे, आणि मनाजोगे विषय नाही भेटले की मग तो चिंताग्रस्त होतो आहे. त्याचं चित्त विषयांमध्ये लोळत आहे, तो विषयाधीन होऊन जगतो आहे, आणि त्याचं मन, त्याचं चित्त, त्याची बुद्धी, त्याचं अंतःकरण निवांत राहत नाही. तो बस विषयांमध्ये लोळतो आहे. आणि ज्या इंद्रियांच्या माध्यमातून हा विषय सेवन करतो आहे, हे इंद्रिय सुद्धा त्याला सुखदान करू शकत नाहीयेत. शेवटी प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते, प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. इथपर्यंत मी तुला सुख दान करू शकेल, नंतर माझं कार्य संपलं, मी निघून चाललो. आजपर्यंत डोळ्यांच्या माध्यमातून अनेकानेक दृश्य पाहिले, अनेकानेक दृश्यांचा त्यांनी भोग घेतला, पण आता दर्शन घेऊन 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 डोळे सुद्धा थकले, पण डोळ्यांना काही तृप्ती लाभली नाही. अनेकानेक प्रकारचे संगीत ऐकले, अनेकानेक प्रकारची निंदा ऐकली, अनेकानेक प्रकारची स्तुती ऐकली, स्वतःचीही ऐकली, दुसऱ्याचीही ऐकली. आता कानांनी कमी ऐकू यायला लागलं. आता जीव भांबावला, आता जीव भांबावला. मग जिभेने तो रस घेण्याचा प्रयत्न करतो आहे, पण जीभ सुद्धा साथ देत नाही. जसे विषय पाहिजे, जसा रस पाहिजे तसा एक तर भेटत नाही. जो भेटतो आहे ती भोगायची लायकी,
म्हणजे भोगायची शक्ती आता इंद्रियांमध्ये राहिली नाही. जिथं जावं वाटतं आहे त्या ठिकाणी जाता येत नाही. ज्या ठिकाणी बसावं वाटतं आहे त्या ठिकाणी बसता येत नाही. ज्या ठिकाणी सकल आपले धर्म कर्म करावे वाटतं आहे त्या ठिकाणी ते करता येत नाही. इंद्रिय शिथिल होऊन जातात. इंद्रियांचं काम संपलं की इंद्रिय आपोआप त्यांची जागा सोडायला लागतात. आणि शेवटी शरीर आहे महाराज, एक ना एक दिवस ते मातीमध्ये मिळणार आहेत. इंद्रिय जीर्ण व्हायला लागतात. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. संत तर म्हणतात की आम्ही विषयांना इतका भोगायचा प्रयत्न केला, भोगून 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 आम्ही विषय संपवण्याचा प्रयत्न केला आणि ती इतक्या विकोपाला आमची प्रवृत्ती गेली की विषयाला, जो विषय आहे त्या विषयाला सुद्धा आम्ही संपवण्याचा प्रयत्न केला. लहान लेकराकडे पाहावं, त्याच्या हातामध्ये एखादं जर फूल दिलं तर त्या फुलाचा जितका सुवास घ्यायचा आहे तितका ते सुवास घेत आणि त्यानंतर चुरगळून टाकतं. ही विकृती आहे बरं. विषयाचा भोग घेऊन 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 तो विषय सुद्धा संपवावा वाटतो. आवडीचा पदार्थ आपण ताटामध्ये शेष ठेवतो का? नाही, सर्वात आधी तर तो आपण संपवतो. म्हणजे जो विषय भोगतो आहोत तोही संपला आणि ज्या माध्यमातून विषय भोगणार आहोत ते इंद्रिय सुद्धा, या दोन्ही गोष्टी संपता आहेत. आता इथं उरलं जीवाचं मन, इथं उरली जीवाची बुद्धी, इथं उरलं जीवाचं अंतःकरण. आणि या तीनही गोष्टी विषय न मिळाल्यामुळं भ्रमित होऊन गेलं. जीव भ्रमिष्ट होऊन गेला. त्याला विषयांना भोगण्याशिवाय दुसरा आता काही एक दिसत नाहीये. तो विचारच करू शकत नाहीये. म्हणून संत म्हणतात भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. आम्ही विचार केला होता की विषयांना आम्ही भोगून संपवून टाकू, पण आता दृष्ट उलट दिसत आहे. आता परिस्थिती उलटी झालेली आहे. ह्या विषयांनी भोगून भोगून आम्हाला संपवलं. विषय तर संपले नाहीत, आमचं शरीर संपलं. जी तृष्णा घेऊन आम्ही निघालो होतो, जी इच्छा घेऊन आम्ही निघालो होतो की ही इच्छा आम्ही कधी ना कधी पूर्ण करूत, ही तृष्णा कधी ना कधी आम्ही संपवून टाकूत, ती तृष्णा सुद्धा संपली नाही. तृष्णान जीर्णा वयमेव जीर्ण. ती तृष्णा संपली नाही. आमचं शरीर, आमची बुद्धी, आमचे अंतःकरण हे सगळं काही जीर्ण होऊन पडलं, गलित गात्र होऊन पडलं. आमचं वय होऊन गेलं. कालेन यातो वयमेव यातो. श्लोकाची संगती थोडी मी उलटी लावली बरं. श्लोकाचा क्रम थोडा वेगळा आहे, पण मी चिंतनानुसार त्याला घेतो आहे. भोगांनी आम्हाला संपवलं, आम्हीही संपलो. ज्या तृष्णेच्या बळावरती आम्ही निघालो आहोत ती तृष्णा संपली नाही, तृष्णेनंही आम्हाला संपवलं. हे विषय भोगता 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 हा काळ आम्ही व्यतीत करू, हा काळ आम्ही संपवून टाकू, असा जो आम्ही विचार केला तो विचार सुद्धा आमचा परास्त झाला, निरास्त झाला. तो काळ आम्ही संपवू शकलो नाही, त्या काळानंच आम्हाला संपवलं. जीवाची ही अवस्था झाली. जीव संपून गेला. जीव संपून गेला याचा अर्थ जीवाचं शरीर संपून गेलं. इच्छा तशीच आहे, तृष्णा तशीच आहे आणि भोग लालसा, विषय लालसा सुद्धा तशीच शेष आहे. आणि जीवाच्या जीवनाचा अशा प्रकारे ऱ्हास होत जातो.
काही वेळापूर्वी आता आपण मृगजळाचा दृष्टांत पाहिला. आता दुसरा दृष्टांत पाहू आपण कस्तुरी मृगाचा. कस्तुरी मृग सगळ्यांना माहिती आहे, हरिण. हे जे हरिण असतं, या हरणाच्या बेमीच्या देठापासून सुगंध येत असतो आणि त्याला असं वाटतं की किती वेळचा मी हा सुगंध घेतो आहे, पण हा सुगंध नेमका येतो कुठून. म्हणून सुगंधाच्या शोधामध्ये तो धावायला लागतो. सुगंध भेटत नाही म्हणून धावतो आहे, परेशान होतो आहे, चिंताग्रस्त होतो आहे, व्याकुळ होतो आहे. मला हा सुगंध पाहिजे आहे, या सुगंधाचा उगम नेमका कुठून होतो आहे हे मला पाहायचं आहे. याकरता तो चालायला लागतो. चालता चालता तो धावायला लागतो. धावतो आहे, धावतो आहे, धावतो आहे. त्या सुगंधाचा थांगपत्ता त्याला लागत नाही. धावता 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 त्याचं शरीर थकून जातं. त्याच्या तोंडातून फेस बाहेर पडायला लागतो. असं करता करता तो जमिनीवरती पडतो आणि जमिनीवरती पडल्याबरोबर त्याला लक्षात येतं की ज्या सुगंधाच्या मागे 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 मी आयुष्यभर पळालो, तो सुगंध तर माझ्याच शरीरातून, माझ्याच नाभीमधून येतो आहे. जसं त्या मृगाचं होतं तसं जीवाचं होतं आहे. ज्या विषयांच्या मागे जीव धावतो आहे ते विषय पुढे 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 पळत राहतात आणि जीव त्यांच्या मागे 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 जात राहतो. परिणाम स्वरूप असलेले विषय निघून जातात. त्यांच्यातला भोग, त्यांच्यातला आनंद भेटत नाही. मग आता जीवानी आनंद मिळवायचा कुठून, हा प्रश्न आहे की नाही. हा सर्वात मोठा प्रश्न जीवासमोर उपस्थित आहे. आणि हे जेवढं काही चिंतन आपण ऐकतो आहोत, हे चिंतन फक्त विषयी पामर जीवाचं आहे, जो विषयांमध्ये लोळतो आहे, ज्याला विषयां पुढे दुसरं काही एक गोष्ट दिसत नाहीये, पण तो धावतो आहे, पळतो आहे, विषयांचा भोग घेतो आहे. आणि असे लाखो करोडो जीव विषयांच्या मागे धावत आहेत आणि आपला जीवन गमावून बसत आहेत. आपल्या जीवनाचा अमूल्य काळ वाया घालवत आहेत. पण त्यांना विषय प्राप्त होत नाहीत, सुख प्राप्त होत नाही. अहो, सामान्य मनुष्यासाठी विषय तर त्याज्य सांगितले आहेत. का त्याज्य सांगितले आहेत? याच गोष्टीसाठी. सामान्य व्यक्ती तर विषयांना त्यागायचा विचार करत नाही, पण जे काही साधक, जे काही भक्त परमार्थ मार्गावरती अग्रेसर झालेले आहेत, त्यांना सुद्धा विषय त्यागायचा संदेश दिला गेलेला आहे. कशासाठी? जो तोटा सामान्य मनुष्याला होतो आहे, तो तोटा पारमार्थिकाला होईल असं नाही. दोघांचे तोटे थोडे वेगळे आहेत. विषयी पामर जीव विषयांच्या मागे धावतो आहे, परिणाम स्वरूप शरीर तर जात आहे, पण विषयांचा भोग घेता 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 पाप आणि पुण्याचा विचार तो करत नाही. आणि फलस्वरूप जे काही कर्म घडत आहे, जे काही भोग घडत आहेत, त्याचा परिणाम स्वरूप त्याला त्या त्या प्रकारचा देह भेटतो आहे. मग दुःखरूपाने ती गोष्ट समोर येते आहे. पण पारमार्थिकाला सर्वात मोठा धोका आहे तो पतनाचा. अहो, सामान्य जीवांसमोर विषय येतात, हे सामान्य रीतीने येतात, पदार्थांच्या स्वरूपामध्ये, व्यक्तींच्या स्वरूपामध्ये, वस्तूंच्या स्वरूपामध्ये. पण जो पारमार्थिक आहे, जो साधक आहे, ज्याने परमार्थ मार्गाला आपला आरंभ केलेला आहे, तो मात्र या गोष्टींचा वेगळ्या दृष्टीने विचार करतो आहे. मग त्याच्यासमोर हे सामान्य माईक विषय नाही, त्याच्यासमोर जी माया प्रकट होते ती थोड्या उच्च दर्जाची असते. मग त्याला आमिष दाखवलं जातं. तुला स्वर्गप्राप्ती होईल,
तुला अमृताची प्राप्ती होईल, अप्सरा भेटतील, अक्षय पुण्य लाभेल, ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल, कल्पांतापर्यंत त्या ठिकाणी तू सुखाचा उपभोग घेशील, अष्टमहासिद्धी तुझ्या दासी होतील. अशा अनेकानेक प्रकारे त्याला आमिष दाखवलं जातं, ज्या आमिषाचा परिणाम पारमार्थिक या विषयांना बळी पडण्याचं खूप मोठं भय असतं. आणि ही माया अशा अनेकानेक पारमार्थिकांवरती आपली जादू चालवते. परमार्थ मार्गांवरती निघालेले आहेत, पण विषयांना बळी पडले, मायेला बळी पडले आणि परिणाम स्वरूप परमार्थ मार्गामध्ये झालेले अग्रेसर त्यांचं पतन होऊन जातं. ते पुन्हा माघारी यायला लागतात. पाप होतं पुण्य होतं याचा विचार नंतर आहे, पण देवाजवळ पोहोचलेले सुद्धा देव आता भेटणार आहेत अशी परिस्थिती, पण आता विषयांचा परिणाम असा होऊन जातो की ते सुद्धा मागे येऊन जातात. म्हटले याला उपाय काय आहे? ही माया तर आमच्या समोर थय 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 नाचते आहे. हा संसार तर आम्हाला जगू देत नाही. आता आम्हाला उपाय काय आहे? म्हटले उपाय एकच आहे. याला उपाय आहे शरणागती. कुणाची? म्हटले शरणागती श्री सद्गुरूंची, शरणागती श्री भगवंतांची. या एकांच्या शरणागतीचं फल ही जी काही धावपळ आहे, हा जो काही श्रमाचा बाजार आहे, ही जी काही धावपळ चाललेली आहे ही शमून जाते. कारण भगवंतांची माया ही सामान्य विषयी जीवानी तरुण जावी इतकी सोपी नाही. अहोच्या मायेचं वर्णन प्रत्यक्ष भगवंत करतात. मम माया दुरत्यया असं भगवंतच म्हणत आहेत. अर्जुना, अरे माझी माया तरुण जायला सोपी नाही. मग माझी माया तरुण जाण्यासाठी सोपी नाही असं प्रत्यक्ष भगवंत म्हणत आहेत, तर इथं तुमचं आणि माझं काही सामर्थ्य आहे का माया तरुण जाण्याचं? नाही नाही. इथं आपलं काहीच एक सामर्थ्य नाही. इथं आता सामर्थ्यांचा विचार करायचा आहे तो सद्गुरूंच्या. इथं सामर्थ्याचा विचार करायचा आहे भगवंतांच्या. कारण ज्ञानोबाराय एका ठिकाणी म्हणतात, एथैकची लीला तरले, जे सर्व भावी मज भजले, तया ऐलीच थडये सरले माया जळ. म्हटले जो मला सर्व भावाने शरणागत झालेला आहे, ज्याने माझी शरणागती केली, बस आता त्याला माया दुरापास्त नाही. अहो त्यांनी विचार केला की माया नदी आता आम्ही भगवंतांच्या कृपेच्या जोरावरती पार करोत. आणि आश्चर्य, ही माया नदी अलीकडच्या तीरावरच आटून गेली. तिचं अस्तित्वच नाहीसं होऊन गेलं. म्हणून शरणागती, श्री सद्गुरूंची शरणागती, श्री भगवंतांची शरणागती. ही शरणागती केल्यानंतर काय प्राप्त होणार आहे? म्हटले ते प्राप्त होणार आहे ज्याचा जीवाला ध्यास लागलेला आहे. म्हटले ते प्राप्त होणार आहे ज्याचं जीवानी ध्येय बांधून घेतलेलं आहे. म्हटले ते प्राप्त होणार आहे जीवानी ज्याला आपलं इष्ट मानून घेतलेलं आहे. शेवटी जीव सुखाला आराध्य मानतो आहे, पण हे सुख विषयातून प्राप्त होणार नाही. हे सुख त्या परमात्म्यापासून प्राप्त होणार आहे जो परमात्मा सुखाचं सागर आहे.
जो परमात्मा आनंदाचं दान करणार आहे, ज्या परमात्म्याची अर्धांगिनी ही माया आहे, ही जगदंबा आहे. म्हणून शरणागती करायची आहे. पण शरणागती करत असताना कशी करायची आहे म्हटले, शरणागती करत असताना माझे परमात्मा नेमके कसे आहेत हे जाणून करायचे आहे. म्हटले माझे परमात्मा कसे आहेत, आपले परमात्मा कसे आहेत. भगवंतांचं सामर्थ्य, भगवंतांचं स्वरूप आणि भगवंतांचं रूप हे कसं आहे म्हटले, भगवंत सत आहेत, चित आहेत आणि आनंद स्वरूप आहेत. ते भगवंत ज्यांचं स्वरूप असं आहे की जगाची स्थिती, जगाची उत्पत्ती आणि जगाचा लय ज्यांच्या केवळ एका भुवईच्या अशा खेळण्याने होतो आहे. भगवंतांचं ते स्वरूप आहे जे भगवंत माझ्या तीनही आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक तापाचा नाश करणारे आहेत, असे माझे परमात्मा आहे. आणि त्या भगवंतांना, त्या गोपाल कृष्णांना मी अखंड शरणागत झालेलो आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि ही शरणागती श्रीमद भागवताच्या पहिल्याच श्लोकात केलेली आहे. सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. मी त्या परमात्म्याची शरणागती करतो आहे, ज्या परमात्म्याला, ज्याच्या रोमारोमामध्ये अनंत ब्रह्मांड खेळत आहेत, ज्याच्या केवळ एका संकल्पाचा परिणाम या सृष्टीची उत्पत्ती होते आहे, स्थिती होते आहे आणि प्रलय सुद्धा होतो आहे. जे परमात्मा सतरूप आहेत, चितरूप आहेत आणि आनंद रूप आहे, ते परमात्मा जे माझ्या तीनही तापांचा नाश करणारे आहेत, अशा भगवंतांना मी शरणागत होतो आहे. शरणागती ही जाणून केली गेली पाहिजे. मग ती श्री गुरूंची शरणागती असो, मग ती भगवंतांची शरणागती असो, अजाणतेपणामध्ये केली गेलेली शरणागती ही ज्यांची आपण शरणागती केली आहे त्यांचं स्वरूप जाणून घ्यायला थोडा वेळ लावते. ज्यांचा मी शरणागत आहेत नेमके ते कसे आहेत हे लक्षात घ्यायला थोडा वेळ लागतो. सद्गुरू आणि भगवंत कृपा करायला वेळ लावत नसतात, पण ते वाट पाहतात की हा मला जाणतो केव्हा, हा मला ओळखतो केव्हा, याची ते वाट पाहत असतात. जशी एखादी नववधू असते, विवाह करते, पतिराजांच्या घरी ती जाते, पण ना गाव ओळखीचं आहे, ना परिवार ओळखीचा आहे, ना पतिराज सुद्धा ओळखीचे आहेत. बस जेवढं पाहिलं आहे विवाहामध्ये तितकंच. आणि विवाहानंतर मग ती प्रयत्न करते आहे की हे कसे आहेत, यांचा स्वभाव कसा आहे, यांचं वागणं कसं आहे, यांचं बोलणं कसं आहे, यांचं चालणं कसं आहे, यांच्या सकल कर्म, यांच्या सकल क्रिया कशा आहेत. जशी ती नववधू विचार करते तसं भक्त
जे न जाणता शरणागत झालेले आहेत ते विचार करतात, पण यामध्ये बराच अवधी निघून जातो. म्हणून शरणागती झालेली आहे, आपण शरणागती करणं आणि भगवंतांनी आपल्याला आपलं शरणागत करून घेणं हे इथं सिद्ध होऊन जातं. न जाणता शरणागती झाली तर समजून घ्यावं पहिलं पाऊल आपण उचललं आहे, आणि जाणून शरणागती केली तर समजून घ्यावं पहिलं पाऊल भगवंतांनी उचललं आहे. आतापर्यंत आपण जेवढे भक्तांचे चरित्र ऐकले आहेत अथवा ऐकणार आहोत, जितक्या दासांचे चरित्र, जितक्या सत्शिष्यांचे चरित्र, गुरुदासांचे चरित्र ऐकले आहेत अथवा ऐकणार आहोत, यांच्या जीवनाकडे जर लक्ष दिलं तर हे लक्षात येतं आपल्याला की ह्यांनी शरणागती जी केली ती अजाणतेपणामध्ये नाही, जाणतेपणामध्ये केलेली आहे. जाणतेपणामध्ये यामुळे केलेली आहे की त्यांच्यावरती भगवंतांची शरणागती अखंड पडते आहे, कृपा अखंड आहे. म्हणून ज्ञानोबाराय एका ठिकाणी असं म्हणतात, हे जाणोने मिया नमन निवांत केले. हे जाणोनी नेमकं काय जाणलं? मी त्यांचं स्वरूप जाणलं, मी त्यांचा स्वभाव जाणला, मी त्यांच्या लीला जाणल्या, मी त्यांचं करणं आणि न करणं सुद्धा जाणलं. मी माझ्या सद्गुरूंचं स्वरूप जाणलं, मी माझ्या सद्गुरूंना जवळून पाहिलं, आणि याचा परिणाम हे जाणोने मिया नमन निवांत केले. नमन म्हणजे काय? बस मी त्यांचा शरणागत होऊन गेलो. नमन याचा अर्थ केवळ नमस्कार असा होत नाही. न मन, ज्या ठिकाणी आपल्या मनाचं काहीच काम नाही, जिथं आता आपण आपल्या मनाचं कमी आणि त्यांच्या मनाचा जास्त विचार करणार आहोत, जिथं आपण आपल्या मनाचं, आपल्या बुद्धीचं कमी ऐकणार आहोत आणि त्यांच्या बुद्धीने चालणार आहोत, बस सर्व भावे दास झालो त्यांचा. मी शरणागत झालो आहोत. म्हणून ही शरणागती श्रीमद भागवताच्या पहिल्याच श्लोकात आपल्याला केलेली पाहायला भेटते. कथेचं चिंतन थोडंसं वाटतं की विषयांचं चिंतन ह्यांनी केलं, विषयांचं वर्णन केलं, जीवाचं वर्णन केलं, मायेचं वर्णन केलं. हे कशासाठी? पण ही कथेची पूर्व पीठिका आहे. नेमकं सांगायचं काय आहे अथवा कथा कुठल्या भावातून सांगायची आहे याची सुरुवातच ही असते. आणि जोपर्यंत आपण सारे शरणागत होत नाही, जोपर्यंत आपल्या साऱ्यांच्या मनामध्ये शरणागतीचा भाव उत्पन्न होत नाही, तोपर्यंत कथेचा जो आनंद आहे, कथेचं जे सुख आहे ते जसं पाहिजे तसं घेता येत नसतं. म्हणून मी शरणागत आहे, मी सद्गुरूंचा दास आहे, मी भगवंतांचा दास आहे, ही एक भावना मनामध्ये धारण करायची आहे, बुद्धीमध्ये धारण करायची आहे आणि कथेला श्रवण करण्यासाठी, वर्णन करण्यासाठी विराजमान व्हायचं आहे. शरण में आए हैं हम तुम्हारे, शरण में आए हैं हम तुम्हारी, दया करो हे दयालु भगवान, दया करो हे दयालु भगवान,
शरण में आए हैं हम तुम्हारी शरण में आए हैं हम तुम्हारी दया करो हे दयालु भगवान दया करो हे दयालु भगवान दया करो हे दयालु भगवान संभालो बिगड़ी दशा हमारी संभालो बिगड़ी दशा हमारी दया करो हे दयालु भगवान दया करो हे दयालु भगवान ना हमें बल है ना हमें शक्ति 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 ना हमें साधन ना हमें भक्ति ना हमें साधन ना हमें भक्ति तुम्हारे दर की है हम भिखारी तुम्हारे दर की है हम भिखारी दया करो हे दयालु भगवान दया करो हे दयालु भगवान जो तुम हो स्वामी तो हम हैं सेवक 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 जो तुम हो पालक तो हम हैं बालक जो तुम हो पालक तो हम हैं बालक जो तुम हो ठाकुर तो हम पुजारी जो तुम हो ठाकुर तो हम पुजारी दया करो हे दयालु भगवान दया करो हे दयालु भगवान शरण में आए हम तुम्हारी शरण में आए हैं हम तुम्हारी शरण में आए हम तुम्हारी शरण में आए हैं हम तुम्हारी दया करो हे दयालु भगवान दया करो हे दयालु भगवान दया करो हे दयालु भगवान प्राप्त आहेत भगवंत प्राप्त आहेत श्री सद्गुरु प्राप्त आहे हरिकथा आता कमतरता फक्त एका गोष्टीची आहे कमतरता आहे ती शरणागतीची म्हणून ही भावना मनामध्ये धारण करायची आहे की मी भगवंतांचा मी श्री सद्गुरूंचा आणि मी कथेचा अखंड शरणागत भक्त आहे दास आहे आणि आनंदाने ह्याच भावनेतून कथा श्रवण करायची आहे
म्हणून ज्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी शरणागत होऊन विराजमान झालेलो आहोत, अशाच प्रकारे नैमिष नावाच्या अरण्यामध्ये 88,000 शौनकादी ऋषी विराजमान झालेले होते. कशासाठी विराजमान झालेले होते? हजारो वर्षांसाठी यज्ञ करण्यासाठी विराजमान झालेले होते. म्हटले यज्ञ का करायचे होते? पुढे येणाऱ्या जीवांचं कल्याण आम्हाला साधायचं आहे. पुढे घोर कलियुग येणार आहे आणि या कलियुगातल्या जीवांचं कल्याण साधावं याकरता आम्ही हे यज्ञाचं सत्र आरंभ करत आहोत. आणि हे सत्र सुरू असताना एक दिवस नैमिषारण्यामध्ये महाभागवत श्री वेदव्यासजी महाराजांचे पट्टशिष्य श्री सूतजी महाराज यांचं आगमन झालं. नैमिषे सुतमासी अभिवाद्य महामते कथामृतरसास्वाद कुशल शौनको ब्रवीत्. महाभागवत असणाऱ्या सूतजी महाराजांचं नैमिषारण्यामध्ये आगमन झालं. जसं आगमन झालं, शौनकादी ऋषी आपल्या आसनावरती उठून उभे राहिले. सूतांना नमस्कार केला. सूतांना विराजमान होण्यासाठी एक उच्च आसन दिलं. शौनकादिक ऋषी सूतांच्या चरणांजवळ विराजमान झालेले आहेत आणि प्रार्थना करत आहेत, हे सूतजी महाराज, तुम्ही आम्हाला कथा वर्णन करून सांगा. शौनकांनो, यज्ञाचं सत्र आरंभ करता आहात, लोककल्याणाचा विचार करता आहात आणि मी आल्यानंतर मला म्हणता आहात की कथा वर्णन करून सांगा. ठीक आहे म्हटले तुम्हाला कुठली कथा वर्णन करून सांगू? वेदांचं वर्णन करून सांगू? उपनिषद वर्णन करून सांगू? श्रुतिशास्त्र वर्णन करून सांगू? स्मृतिशास्त्र वर्णन करून सांगू? 17 पुराण वर्णन करून सांगू? महाभारत, रामायण इत्यादी काही वर्णन करून सांगू? सूतजी महाराज म्हटले, या बऱ्याचशा कथा आम्ही ऐकलेल्या आहेत, पण आता अशा एका कथेची आम्हाला अभिलाषा आहे, ज्या कथेनं आमचं अज्ञान दूर होऊन जाईल. अशा कथेची आम्हाला अभिलाषा आहे, जी कथा आमची भक्ती वाढवेल, जी कथा आमचं ज्ञान वाढवेल, जी कथा आमचा विवेक वाढवेल. अशी जर कुठली कथा तुमच्या ऐकण्यात, तुमच्या सांगण्यात असेल तर कृपा करा आणि ती कथा तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगा. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निरासश्च वैष्णवे क्रियते कथम. भक्ती ही वाढली पाहिजे, ज्ञानही वाढलं पाहिजे आणि विवेकही वाढला पाहिजे. या तिघांचंही ज्या ठिकाणी मिश्रण होतं, अशी कथा तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगा.
म्हटले माझ्या पाहण्यात आणि माझ्या सांगण्यात तर एकच कथा अशी आहे ज्या कथेला श्रीमद भागवतीय कथा असं म्हणतात. जी कथा प्रत्यक्ष भगवंतांनी ब्रह्मदेवांना वर्णन करून सांगितली, जी कथा ब्रह्मदेवांनी नारदजी महाराजांना वर्णन करून सांगितली, जी कथा नारदजी महाराजांनी माझे गुरु श्री वेदव्यासजी महाराजांना वर्णन करून सांगितले, ज्या कथेचं गायन वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवांसमोर केलं आणि ज्या कथेचा परिणाम असा झाला की राजा परीक्षिती यांचा उद्धार झाला. शौनकांनो, म्हटले ती कथा सांगू का तुम्हाला? गुरु महाराज, जर तुम्हाला असं वाटतं आहे की ती कथा आम्हाला सांगण्यायोग्य आहे तर सांगा, नक्की सांगा, आम्ही ऐकायला तयार आहोत. सांगण्याजोगी कथा आहे असं का म्हटले? ऐकायला भरपूर कथा आहेत, सांगायला भरपूर कथा आहेत. या जगामध्ये कथांची अथवा पुराणांची कमतरता नाही बरं, पण सांगण्याजोगी जर असेल तर सांगा असं का म्हणता आहेत, अशी प्रार्थना का करता आहेत? कारण आता बाकी कथा खूप ऐकल्या, आता एक कथा ऐकायची आहे आणि उद्धार साधून घ्यायचा आहे, बस अशी एकच कथा सांगा. बाकी कथांची निंदा नाही, परंतु पहा, प्रकाश दान करणारी साधनं काही कमी आहेत का जगात? नाही नाही, प्रकाश तर अनेक गोष्टींनी दान होतो आहे ना, अनेक गोष्टी प्रकाश दान करता आहेत. साधा दिवा आहे, तेलाचा असो तुपाचा असो, प्रकाश दान करतो. समई आहे, प्रकाश दान करते आहे. कंदील आहे, प्रकाश दान करतो आहे. लाईट आहे, प्रकाश दान करतो आहे. नाही लाईटामध्ये आपल्याला काही दिसत, आपली दृष्टी कमी झाली, भला मोठा फोकस आहे, फोकस मध्ये सुद्धा दिसत नाही, इतका नंबर वाढला आपला. मग सूर्य आहेत ना, नारायणांचं प्रत्यक्ष स्वरूप आपल्या डोळ्यांना जे दिसत आहे ते सूर्य, त्यांचा प्रकाश आहे ना. पण या सगळे जरी प्रकाश दान करता आहेत तरी सुद्धा या प्रत्येकाच्या प्रकाश दान करण्यामध्ये फार अंतर आहे. जो प्रकाश एक दिवा देतो आहे तोच प्रकाश एक समई थोडा जास्त दान करते आहे. जो प्रकाश समई दान करते आहे तोच प्रकाश एखादा लाईट अथवा एखादी ट्यूब वेगळा देते आहे. एखादा लाईट जो प्रकाश दान करतो त्याच्यापेक्षा सुद्धा फोकस, म्हणजे प्रत्येकाचा प्रकाश दान करण्याची पद्धती आणि परिणाम हा वेगळा आहे. पण पहा, काहींचं प्रकाश दान करणं सुद्धा हे न देण्यासारखंच असतं. त्यांचं प्रकाश दान करणं म्हणजे अंधाराला निमंत्रण आहे, लावून उपयोग नसतो. ते प्रकाश दान नाही, अंधार दान करतात. तसं जसं हे आहे तसं बऱ्याच कथांचं आहे. काही कथा पुण्य वाढवतात, पाप नाश करतात. काही कथा पुण्य नाश नाही करवत, पुण्याची वृद्धी नाही करत, पण पाप नष्ट करतात. काही कथा प्रकाश दान करतात, काही कथा ज्ञानाचं दान करतात, पण काही कथा ज्ञानाचं दान जरी करत आहेत तरी सुद्धा अज्ञानच वाढवत आहेत. म्हणून अशा कथा जास्त त्यांचं चिंतन न केलेलं बरं आहे. म्हणून कथा आम्हाला सांगा, पण सांगण्याजोगी कथा सांगा.
सूर्याच्या प्रकाशामध्ये जर जगाचं दर्शन होत आहे, तर कथेच्या प्रकाशामध्ये आत्मज्योतीचं दर्शन होत आहे. इथं मी कोण आहे आणि कसा आहे, इथं परमात्मा कोण आहे आणि कसे आहेत, इथं सद्गुरू कसे आहेत, इथं कथा कशी आहे, या सगळ्या गोष्टींचं दर्शन कथेच्याच माध्यमातून होत आहे. म्हणून प्रार्थना केली, सांगण्याजोगी जी कथा असेल ती आम्हाला वर्णन करून सांगा. म्हणून तर शौनकांना कुशल अशी उपमा दिली. कुशल शौनको ब्रवीत. शौनकांनी प्रार्थना केली, पण ती सुद्धा अशा प्रकारे केली की त्या कथेच्या प्रार्थनेने आज आपल्या समोर ग्रंथ उपस्थित आहे. सांगण्याजोगी कथा सांगा, श्रीमद भागवतीय कथा आम्हाला तुम्ही वर्णन करून सांगा. शौनकांनो, जशी तुमची इच्छा. म्हटले ही कथा मी तुम्हाला वर्णन करून सांगतो, पण कथेचं महात्म्य असं आहे, ही कथा सामान्य नाही. या कथेचं महत्व सामान्य नाही. अनेक कथा अनेकांनी ऐकल्या असतील, अनेक कथांनी अनेकांचं कल्याण झालं असेल नसेल, विषय वेगळा, पण ही कथा कल्याणकारकच आहे. अहो, ज्या कथेचं श्रवण करण्यासाठी स्वर्गातल्या देवता लालायित आहेत, ती कथा काय कमी दर्जाची असेल का? कथाभाग तर असा येतो की शुकदेवजी महाराज ज्यावेळेस राजा परीक्षितांना कथा सांगायला विराजमान झालेले होते, त्यावेळेस स्वर्गातल्या देवता अमृताचा कुंभ घेऊन उपस्थित झाल्या आणि शुकदेवांना प्रार्थना केली, हे शुकदेवजी महाराज, म्हटले आम्ही तुम्हाला हे कथेचं हे स्वर्गातलं अमृत देतो. म्हटले मग पुढे? म्हटले हे स्वर्गातलं अमृत तुम्हाला दान करतो आणि तुम्ही आम्हाला हे कथेचं अमृत दान करून टाका. शुकदेवजी महाराज विचार करतात की जो कधी मला त्याच्या घरी गेल्यानंतर साधं पाणी विचारत नाही, तो आज मला समुद्र मंथनातून प्राप्त झालेलं अमृत दान करतो आहे. अहो, सामान्य व्यक्तीचा स्वभाव जर आपल्याला कळतो आहे की रे समोरून हा मला कधी बोलत नाही आणि आज अचानक इतकं, मग साधूंना देवतांचा स्वभाव कळणार नाही का? या देवता इथं आलेल्या आहेत पण स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी. परीक्षितांना शाप प्राप्त झालेला होता, त्यांचा शाप निवारण व्हावा यासाठी त्याला अमृत दिलं. म्हटले हे घ्या, म्हटले अमृत, हे अमृत प्या आणि अमर व्हा आणि आम्हाला कथामृत द्या. पण शुकदेवजी महाराज म्हणतात की माझी कथा इतकी स्वस्त आहे का की मर्त्य अमृत मी ग्रहण करावं आणि ही अमर कथा तुम्हाला देऊन टाकावी? मर्त्य अमृत का बरं? अहो, समुद्र मंथनातून अमृताची प्राप्ती झाली, खरं आहे की नाही? पण ही प्राप्ती होत असताना पहिलं रत्न कुठलं निघालं? म्हटले हलाहल विष निघालं. मग ज्याच्या पोटातच आधी विष आहे त्याच्यापासून अमृताची उत्पत्ती होईल तरी कशी? म्हणून हे अमृत सुद्धा मर्त्य आहे. अशा मर्त्य अमृताचा मी स्वीकार करावा आणि ही माझी अमर कथा मी तुम्हाला द्यावी, इतका मी तुम्हाला वेडा दिसतो का? अरे काच विकत घेऊन मी तुम्हाला हिरा देऊ का? गुळ फुटाने मुरमुरे घेऊन मी तुम्हाला माझ्या जवळचं सगळं हे धन देऊ का? नाही म्हटले. शुकदेवजी महाराजांनी देवतांचा उपहास केला यात नवल नाही. शुकदेवजी महाराजांनी परीक्षितांना विचारलं, परीक्षिते तू सांग. म्हटले बाबा, तुझ्या समोर दोन अमृत आहेत, एक आहे हे स्वर्गातलं अमृत आणि दुसरं आहे कथामृत, तुला कुठलं पाहिजे? गुरु महाराज,
म्हटले कथामृताचा परिणाम काय आणि या स्वर्गातल्या अमृताचा परिणाम काय हे आधी आम्हाला वर्णन करून सांगा. राजन, हे स्वर्गातलं जे अमृत आहे हे जर तू प्राशन केलं तर 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 80, 50, 100, 1000 तुझा मृत्यू होणार नाही. 7 दिवसानंतर होणारा तुझा मृत्यू टळून जाईल, पण कल्पांताच्या शेवटी मात्र तुला मृत्यू गाठलच. आणि हे जे परीक्षित नावाचं शरीर घेऊन तू मिरवतो आहे हे तुला सोडावं लागेल, पण उद्धार होईल अशी शाश्वती मी तुला देऊ शकत नाही. म्हटले आणि कथामृत, म्हटले कथामृत तू एकदाच प्राशन कर, तुला पुन्हा जन्माला यायची गरज पडणार नाही. याचा अर्थ तुझा मृत्यू आता तर होईल, पण तुझा उद्धार होऊन जाईल. उद्धार झाला तर पुन्हा जन्म नाही, पुन्हा जन्म नाही तर पुन्हा मृत्यू नाही. ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तू बाहेर पडशील बाबा. गुरु महाराज, मग इतर अमृतांचा विचार कशाला, मी कथामृतातच प्राशन करेल. शौनकांनो, म्हणून ज्या कथेचं सेवन परीक्षितींनी केलं, ज्या कथेचं सेवन शुकदेवांनी केलं, ज्या कथेचं सेवन वेदव्यासजी महाराजांनी केलं, ती कथा आज मी तुम्हाला वर्णन करून सांगतो आहे. ही कथा भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितली, ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितली. पण नारदांचं असं झालं की नारदांना या कथेचं जे महात्म्य होतं ते लक्षात नाही आलं. म्हणजे नारदांना कथेचं महात्म्य लक्षात नाही आलं. नारदांना सनत कुमारांच्या मुखातून पुन्हा एकदा कथा श्रवण करावी लागली. म्हटले नारदांना पुन्हा कथा श्रवण करण्याचं कारण काय घडलं, हा सगळा सविस्तर कथा भाग तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगा. सूतजी महाराज वर्णन करून सांगायला लागले. एक दिवस नारदजी महाराज आपल्या हातामध्ये चिपोळ्या, खांद्यावरती वीणा घेऊन भगवंतांचा खंड नामस्मरण करत 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 निघालेले होते. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारायण
भगवंतांचं नामस्मरण करत करत नारदजी महाराज येऊन पोहोचले बदरिकाश्रमामध्ये. ज्या बदरिकाश्रमामध्ये ब्रह्मदेवांचे 4 मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार विराजमान झालेले होते. नारदांना येताना पाहिलं. सनतकुमारांनी नारदांना आणि नारदांनी सनतकुमारांना नमस्कार केला. नारदजी महाराजांना आसन दिलं विराजमान होण्यासाठी. आवा भगत झाली. सनतकुमारांनी प्रश्न केला, नारदा काय झालं? म्हटले मला? हो तुलाच. म्हटले काही नाही. नारदा, अरे माणूस किती जरी खोटा बोलला तरी सुद्धा जे सत्य असतं ना ते त्याच्या चेहऱ्यावरती दिसतं आणि चेहरा लपवू शकत नाही. सांग काय झालं आहे? सनतकुमारांनी प्रश्न केला आणि नारदजी महाराजांना हे लक्षात आलं की कितीही मी लपवण्याचा प्रयत्न केला तरी सनतकुमारांनी जे माझ्या मनात आहे ते हेरलं आहे. म्हणून नारदजी महाराज सांगायला लागले, सनतकुमारांनो, काही गोष्टी अशा होतात की त्या गोष्टी न झाल्या तर चालतात, न पाहिल्या गेल्या तर चालतात, न ऐकल्या गेल्या तर चालतात. माणसाला किमान दुःख तरी होत नाही. पण काही गोष्टी मी अशा पाहिल्या आणि काही गोष्टी मी अशा ऐकल्या ज्यांचा परिणाम असा झाला की माझं चित्त विषण्ण झालं आहे, दुःखाने व्यापलं आहे, मला दुःख होत आहे. नारदा, असं काय पाहिलं आणि असं काय ऐकलं की तुला इतकं दुःख होत आहे? अरे नेहमी तू आनंदामध्ये राहतोस आणि आज तूच दुःखी. सनतकुमारांनो, नेहमीप्रमाणे आजही मी भगवंतांचं नामस्मरण करत 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 निघालेलो होतो. पण जसं मी विचारण करत होतो तसं अचानक माझ्या कानावरती एक आवाज येऊन पडला, भो भो साधो क्षण तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वतापहरं परम्. अहो साधू महाराज, एक वेळ जर तुम्ही माझ्याकडे दृष्टी टाकली, एक वेळ जर तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं तर माझ्या साऱ्या दुःखांचा नाश होऊन जाईल. एक वेळ माझ्याकडे पहा, माझं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. साधू महाराज, माझ्यासाठी थोडं थांबताल का? सनतकुमारांनो, ज्या दिशेने हा आवाज आला त्या दिशेने मी जायला लागलो. मला एक दृश्य दिसलं. एका विशाळ वृक्षाखाली एक तरुणी विराजमान झालेली आहे आणि त्या तरुणीच्या चरणांजवळ, पायाजवळ 2 वृद्ध पुरुष पडलेले आहेत. जसा आईसाहेबांनी मला आवाज दिला, आईसाहेबांच्या जवळ जाऊन मी पोहोचलो. पण माझ्या मनामध्ये हा प्रश्न होता की ही तरुणी कोण असेल? हिच्या पायाजवळ पडलेले हे 2 पुरुष कोण असतील? या तिघांचा एकमेकांशी संबंध काय असेल आणि यांची अशी अवस्था कुणामुळे झाली असेल? इतके सगळे प्रश्न माझ्या मनामध्ये एकमागून एक यायला लागले. मी जवळ जाऊन पोहोचलो. हात जोडून आईसाहेबांना विचारलं, आईसाहेब, मी तुमची काय सेवा करू शकतो आणि तुम्ही कोण आहात? आईसाहेब सांगायला लागल्या, नारदा, मी साक्षात भक्ती आहे. आईसाहेब, तुम्ही साक्षात भक्ती आहात? आईसाहेब, ज्या
वैष्णवाच्या चित्तामध्ये तुम्ही असतात, त्या वैष्णवाला, त्या भक्ताला, त्या दासाला कधीही दुःखाची प्राप्ती होत नाही. आणि आज तुम्हीच अशा अवस्थेमध्ये. आई साहेब, काय दुःख झालं आहे तुम्हाला? का मला आवाज दिला आहे? आणि हे जे दोन वृद्ध पुरुष पडलेले आहेत, हे तुमचे कोण लागतात? नारदा, माझं सारं दुःख मी तुला सांगते, तू फक्त ऐकून घे. नारदा, माझा परिचय द्यायचा असा तर मी उत्पन्ना द्रविडे साहं वृद्धिं कर्णाटके गता क्वचित् क्वचिन् महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां तथा. नारदा, द्रविड नावाच्या देशामध्ये माझा जन्म झाला. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिं कर्नाटके गता. कर्नाटक नावाच्या परिसरामध्ये मी मोठी झाले आणि त्याच ठिकाणी हे ज्ञान आणि वैराग्य नावाचे लेकर मला प्राप्त झाले. हे जे दोन वृद्ध पुरुष तू पडलेले पाहतो आहेस, ही दुसरे तिसरे कोणी नसून माझ्या पोटची लेकर ज्ञान आणि वैराग्य आहे. या दोघांना घेऊन प्रवास करत करत मी महाराष्ट्र प्रांतामध्ये येऊन पोहोचले. काही ठिकाणी माझा सत्कार झाला, काही ठिकाणी माझा अपमान झाला, काही ठिकाणी मला मान भेटला, काही ठिकाणी मला अपमान सहन करावा लागला. तरीही तो सहन करत 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 मी पुढे माझा प्रवास चालू ठेवला. गुर्जर नावाच्या देशामध्ये मी येऊन पोहोचले. त्या ठिकाणी मात्र आमच्या तिघांनाही वृद्धावस्था प्राप्त झाली. आमच्या तिघांचंही तेज क्षीण होऊन गेलं. आम्ही तिघेही म्हातारे होऊन पडलो. आमच्या शरीरातली सगळी शक्ती नाहीशी होऊन गेली. कसं तरी या दोघांच्या हाताला धरून मी त्यांना वृंदावनामध्ये येऊन स्थिर केले. त्या ठिकाणी येऊन मी पोहोचले. पण नारदा, वृंदावनामध्ये येऊन मी तर तरुण झाले, पण माझी ही जी दोन लेकरं आहेत, ज्ञान आणि वैराग्य, ही मात्र काही तरुण व्हायला तयार नाहीत. आई साहेब, मग तुमचं म्हणणं काय आहे? तुमची प्रार्थना काय आहे? म्हटले नारदा, माझी प्रार्थना एकच आहे की तू माझ्या दोन्ही पुत्रांना जाग कर, तारुण्यावस्था प्रदान कर. आई साहेब, अहो मी तर तुमचा अखंड दास आहे. मी तर माझ्या भगवंतांचा अखंड दास आहे आणि तुम्ही मला प्रार्थना करत आहात आणि मी ती पूर्ण करू नये असं कधी होईल? आई साहेब, मी प्रतिज्ञा करतो की जोपर्यंत ज्ञान आणि वैराग्यांना मी जागृती दान करत नाही, तोपर्यंत स्वतःला देवाचा दास म्हणवून घेणार नाही. तुम्ही चिंता करू नका. नारदजी महाराज विराजमान झाले. ज्ञान आणि वैराग्यांचे जे मुख होते ते आपल्याकडे करवले. त्यांना आपल्या मांडीवरती स्थान दिलं आणि वेदांच्या ऋचांचं गायन करायला लागले. जसं वेदांच्या ऋचांचं गायन सुरू झालं तसं त्यांना तरतरी यायची, तेज प्राप्त व्हायचं, उठून उभे राहायचे आणि ऋचांचं गायन बंद पडलं की पुन्हा धाडकन जमिनीवरती पडायचे. मग उपनिषद गायली गेली, मग 17 पुराण गायली गेली, स्मृती श्रुती सर्व शास्त्रांचं गायन केलं गेलं. महाभारतासारखा ग्रंथ गायला गेला, गीतेसारखा ग्रंथ गायला गेला. पण जी अवस्था ज्ञान आणि वैराग्यांची होती ती तशीच होती. ज्ञान आणि वैराग्यांना तेज प्राप्त व्हायला काही तयार नाही, ते जागे व्हायला काही तयार नाही, जागृतावस्था त्यांना प्राप्त व्हायला काही तयार नाही. आता मात्र चिंता उत्पन्न झाली नारदजी महाराजांना. मी वेदांचे पाठ केले, उपनिषद गायली, पुराण गायली, शास्त्र गायली, महाभारत गायलं, गीता गायली, इतक्या सगळ्या गोष्टी गायल्या, पण तरी सुद्धा ज्ञान आणि वैराग्यांना जागृती प्राप्त झाली नाही. आता काय करावं? आई साहेबांसमोर हात जोडले. आई साहेब, मला क्षमा करा.
मी प्रतिज्ञा घेतली तर खरी, पण मला असं वाटत नाही की माझ्याच्याने हे कार्य पूर्ण होईल. पण आई साहेब, मी तुम्हाला वचन दिलेलं आहे, जोपर्यंत ज्ञान आणि वैराग्यांना मी जागृतावस्था दान करत नाही तोपर्यंत हरीचा दास मी स्वतःला म्हणून घेणार नाही. तदा नाहम हरेर दासो. चिंता लागली नारदजी महाराजांना. विचार करायला लागले की कशा प्रकारे ज्ञान आणि वैराग्यांना मी जागृती दान करू. असं म्हणून माझ्यापेक्षा जे श्रेष्ठ मुनी असतील, माझ्यापेक्षा श्रेष्ठ जे ऋषी असतील, मी त्यांना उपाय विचारेल. मी त्यांना हा सगळा कथाभाग सांगेल आणि माझ्या अडचणी, भक्ती मातेच्या अडचणी मी त्यांना वर्णन करून सांगेल आणि मग ते जे उपाय सांगतील तो उपाय करायला मी तयार आहे. अनेक प्रकारचे साधनं केले, परिणाम काही झाला नाही. आणि नारदजी महाराज प्रवासाला निघालेलेच होते तर नारदजी महाराजांच्या कानावरती आकाशवाणीचा आवाज येऊन पडला. नारदा, सत्कर्म कर. नारदा, सत्कर्म कर. नारदजी महाराजांना आश्चर्य वाटलं. प्रश्न केला, सनत कुमारांनो, मी वेदांचा पाठ केला, उपनिषद गायली, शास्त्र गायली, पुराण गायली, महाभारत गायलं, गीता गायली, ह्या सगळ्या गोष्टी मी गायन केल्या. ठीक आहे, या सगळ्या सकल शास्त्रांनी ज्ञान आणि वैराग्यांना जागृती नाही आली. पण मला सांगा, इतकं सगळं जे मी केलं मग ते सत्कर्म नव्हतं का? मग इतकं सगळं मी केलं, मग सत्कर्म नेमकं आहे कुठलं? नारदा, सत्कर्म कुठलं आहे हे तुला आम्ही नंतर सांगू, पण तू अर्धी गोष्ट सांगितलीस. काय ऐकलंस हे तर सांगितलं, पण काय पाहिलंस हे नाही सांगितलं. काय पाहिल्याचा परिणाम असा झाला की तुला दुःख प्राप्त झालं. म्हटले, सनत कुमारांनो, मी पृथ्वीवरती गेलो होतो. म्हटले कशासाठी? विचार केला होता सनत कुमारांनो की पाहून यावं की पृथ्वीवरची माणसं आता कशी राहता आहेत, कशा प्रकारे धर्माचं पालन करत आहेत, कशा प्रकारे सत्याचं पालन करत आहेत, कशा प्रकारे पृथ्वीवरची माणसं आपलं जीवन कंठत आहेत. आणि इतर ग्रहांपैकी पृथ्वी सर्वश्रेष्ठ आहे असा माझा मानस होता, असा माझा भ्रम होता. पण पृथ्वीवरती गेल्यानंतर ज्या वेळेस तीर्थांची अवस्था पाहिली, क्षेत्रांची अवस्था पाहिली, लक्षात आलं की पृथ्वीला जे मी इतकं चांगलं समजतो आहे तितकी ही पृथ्वी चांगली नाही. म्हटले, नारदा, अरे असं काय पाहिलंस तू? सनत कुमारांनो, पृथ्वीवरची माणसं आता धर्म करणारी राहिलेली नाहीत. पृथ्वीवरची माणसं आता सत्य बोलत नाहीत. पृथ्वीवरची माणसं आता दान करत नाहीत. त्या ठिकाणी आता सत्य राहिलं नाही, दान नाही, तप नाही, कुठल्याच प्रकारची शुद्धता, पवित्रता राहिलेली नाही. ज्या ठिकाणी स्त्री आपला देह विक्रय करून चरितार्थ चालवते आहे, असे दृश्य मला दिसत आहेत. सनत कुमारांनो, मनुष्यांचं असं वर्तन पाहून मला अतिशय दुःख प्राप्त झालं. नारदजी महाराजांना मनुष्यांकडे पाहून दुःख होत आहे, याच्यापेक्षा दुःख करण्याची गोष्ट माणसांकडे दुसरी कुठली असणार? नारदजी महाराजांचा अधिकार काय कमी आहे का? अहो, नारदजी महाराज भक्तीचे आचार्य आहेत. आणि जे भक्तीचे आचार्य आहेत असे नारदजी महाराज माणसांकडे पाहता आहेत. ज्या माणसांकडे पाहता आहेत त्या माणसांचं वर्तन, त्या माणसांची वागणूक, त्या माणसांचं वागणं, बोलणं, बसणं, उठणं, आचार धर्म कसा असला पाहिजे. प्रत्येक जण प्रत्येकाकडे पाहतो आहे, पण या पाहण्यामध्ये काहीतरी तो लक्ष ठेवून पाहतो आहे. मी याच्याकडे पाहतो आहे तर काहीतरी त्या पाहण्याचा उपयोग त्यालाही झाला पाहिजे आणि मलाही झाला पाहिजे. एकमेकांकडे आपण पाहत नाहीत का? पतिराज धर्मपत्नीकडे पाहत आहेत, धर्मपत्नी पतिराजांकडे पाहते आहे. पिता आपल्या पुत्रांकडे पाहतो आहे, पुत्र आपल्या पितांकडे पाहतो आहे.
माता आपल्या पुत्रांकडे पाहते आहे, पुत्र आपल्या मातेकडे पाहत आहात. शिष्य सद्गुरूंकडे पाहतो आहे, सद्गुरू शिष्याकडे पाहता आहेत. पण ह्या दोघांच्याही पाहण्या आणि न पाहण्यामध्ये काही एक तरी अर्थ दडला आहे की नाही? मी याच्याकडे पाहतो आहे, यांनी कसं वागलं पाहिजे, किंवा मी असा विचार करतो आहे असंच यांनी वागलं पाहिजे. लक्षात घ्या, नारदजी महाराज आपल्यासारख्या जीवांकडे, आपल्यासारख्या वैष्णवांकडे पाहता आहेत. काय म्हणून पाहता आहेत? काय अपेक्षा आहे त्यांची? ही अपेक्षा आपण पूर्ण केली पाहिजे. आणि अपेक्षा तरी काय आहे हो? माणसांनी मला संत म्हणावं, माणसांनी माझी पूजा करावी, यासाठी ते माणसांच्या चेहऱ्याकडे पाहत आहेत का? की माणसांचं लक्ष माझ्याकडे जावं आणि मग त्यांनी हारतुरी मला घालावेत? संतांचं लक्ष यासाठी जात आहे का? नाही महाराज, संत पाहता आहेत, साधू आपल्याकडे पाहता आहेत, हे यासाठी पाहता आहेत की आपलं जे वागणं चाललेलं आहे हे कुठंतरी बिघडतं आहे. आणि लक्षात घ्या, जो आपल्याकडे पाहतो आहे, त्याच्या पाहण्यातून जर आपल्या वर्तनात काही कमतरता राहिली तर त्याला नक्कीच वाईट वाटतं. लेकराकडून अपराध जर झाले तर त्याच्याकडे पाहणाऱ्या पित्याकडून अथवा आईकडून त्यांना वाईट वाटतं की नाही? माझं लेकरू असं कसं वागतं आहे, असं काय करत आहे, असं वागायला नव्हतं पाहिजे. आणि संत पाहता आहेत. सनत कुमारांनो, मी माणसांकडे पाहिलं आणि मला दुःख प्राप्त झालं. माणसांचं वागणं आता धर्मशील राहिलेलं नाही. माणसं अधर्माचरण करत आहेत. कुठल्याही प्रकारे माणसं धर्माचं आचरण करत नाहीत. हे सगळं पाहून मला दुःख झालेलं आहे. आता मला सांगा सनत कुमारांनो, ह्या दोन्ही गोष्टींचा परिणाम माझ्या चित्तावरती इतका झाला की माझं चित्त विषण्ण झालेलं आहे. माझ्या चित्ताला दुःखाची प्राप्ती झालेली आहे. मला तुम्ही सांगा, आकाशवाणीनं जे सत्कर्म मला सांगितलं ते सत्कर्म कुठलं आहे? म्हटले नारदा, ते सत्कर्म दुसरं तिसरं काहीही नाही. ते सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवतीय कथा करणं आहे. श्रीमद भागवत कथेचं श्रवण करणं आहे. श्रीमद भागवत कथेचं वर्णन करणं हे सत्कर्म आहे. श्रीमद भागवत कथेचं आयोजन करणं हे सत्कर्म आहे. श्रीमद भागवत कथेची सेवा करणं हे सत्कर्म आहे. नारदा, आम्ही तुला प्रेरणा करतो आहोत, तू श्रीमद भागवत कथा वर्णन कर, श्रवण कर, कथेचं आयोजन कर. म्हटले त्याने काय होईल? म्हटले जेवढे काही तुझे संकल्प आहेत ते सगळे सिद्धीला जातील. सनत कुमारांची प्रेरणा भेटली. प्रमुख यजमान म्हणून नारदजी महाराज विराजमान झाले. वक्ते म्हणून ब्रह्मदेवांचे 4 मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार व्यासपीठावरती विराजमान झाले. हरिकथेला आरंभ झाला. वाद्यांचे गजर व्हायला लागले, मृदंग वाजायला लागले, टाळ वाजायला लागला, नामस्मरणाला आरंभ झाला आणि साऱ्यांनी भगवंतांच्या एकाच नामस्मरणाचा जयघोष केला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
कथेच्या पहिल्या सत्राला आरंभ झाला आणि या पहिल्या सत्रामध्येच नारदजी महाराजांना चमत्कार दिसून आला. दूर देशामध्ये कुठेतरी भक्ती, ज्ञान, वैराग्य हे विराजमान होते. त्यांच्या कानावरती कथेचे काहीसे शब्द गेले. परिणाम स्वरूप तिघांनाही तारुण्यावस्था प्राप्त झाली आणि भक्तिमाता ज्ञान आणि वैराग्यांचे हात धरून कथा मंडपामध्ये प्रवेश करते आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेती नामाने मोहर वदंती. जो परिणाम नारदजी महाराजांना वेदांच्या पठनाने साधला गेला नाही, जो परिणाम उपनिषद, गीता, महाभारत इत्यादी शास्त्र या शास्त्रांच्या पठनाने साधला गेला नाही, तो कथेच्या काहीशा शब्दांनी साधला गेला. कथा माता, भक्ती माता कथेमध्ये उपस्थित झालेली आहे. तिच्या हातामध्ये ज्ञान आणि वैराग्य उपस्थित आहेत आणि भक्ती नारदांना प्रार्थना करते आहे, नारदा, मी आले तर खरं, पण मला सांग, मी कुठे विराजमान हो, माझं स्थान कुठे आहे. नारदजी महाराज भक्ती आईसाहेबांना प्रार्थना करतात, आई साहेब, भक्तेषु गोविंद स्वरूपकर्त्री प्रेमैकधर्त्री भवरोगहन्त्री सात्वञ्च तिष्ठस्व सुधैर्यसंश्रया निरन्तरं वैष्णवमानसानि. आई साहेब, तुम्हाला विराजमान होण्यासाठी एकच जागा आहे, वैष्णवाचं हृदय, वैष्णवाचं चित्त, वैष्णवाचं मन. तुम्ही वैष्णवांच्या हृदयामध्ये स्थिर व्हा, वैष्णवांच्या मनामध्ये स्थिर व्हा आणि त्या ठिकाणी स्वतःही आनंद घ्या आणि त्या वैष्णवाला सुद्धा आनंदाचं दान करा. भक्ती आईसाहेबांनी प्रार्थना स्वीकार केली आणि वैष्णवांच्या मनामध्ये विराजमान झाली. सनत कुमार विचारतात, नारदा, लक्षात आलं का कथेचं महात्म्य? अरे, कथेच्या 2 शब्दांचा परिणाम, कथेच्या केवळ पहिल्या सत्राचा परिणाम भक्तीला, वैराग्याला, ज्ञानाला तारुण्यावस्था प्राप्त झाली. आता कळलं का ही कथा काय जादू करते ते? लक्षात आलं सनत कुमारांनो, खरोखर लक्षात आलं ही कथा नेमकी जादू करते तरी काय. नारदांना लक्षात आलं कथेचं महात्म्य. आपल्याला सुद्धा कथेचं महात्म्य अजून लक्षात येईल. कथा आपल्यावरती अजून काय काय जादू करते, काय काय तिचे कारनामे आपल्याला दाखवते, काय काय महिमा श्रीमद भागवत कथा आपल्याला दाखवते, याचा आस्वाद आपल्याला सुद्धा घ्यायचा आहे. पण आता नाही, तो उद्या. कथा काय जादू करते, कथा कसा प्रभाव आपल्यावरती टाकते आणि कथा कशा प्रकारे आपल्या भक्तांना प्रकाशित करते, हा सारा कथा भाग, या साऱ्या कथा आनंदाने आपण सारे श्रवण करणार आहोत उद्याच्या सेवेमध्ये.